आज आपण बनवणार आहोत चमचमीत मसाला कालवं. अगदी घरच्या घरी कोकणातल्या सोप्या पद्धतीने. प्रत्येक सीफूडला स्वतःची अशी एक विशिष्ट चव असते. तशीच छान चव कालवांनाही आहे आणि आपण कोकणात बनवल्या जाणाऱ्या या पद्धतीने ही मसाला कालवं बनवली ना, तर तुम्ही परत-परत अशीच बनवाल याची खात्री आहे. नमस्कार. अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण जर का चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. आपण इथे एक वाटीभर कालवं घेतली आहेत आणि आपण प्रत्येक कालवं हातात घेऊन ते चेक करत आहोत. कारण कालवं आहेत ना, समुद्रकिनारी असलेल्या खडकांना चिकटलेली असतात आणि जरी ती खडकातून काढली असली तरी थोडीफार खडकाची कच त्या कालवांना राहिलेली असते. ती हातात घेऊन चेक करून काढून टाकायची आणि प्रत्येक कालवं चेक केल्यानंतरच आपण ते स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. मसाला बनवण्यासाठी इथे आपण 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि 2 टोमॅटोही चिरून घेतले आहेत. एका लंगडीमध्ये तेल तापवून घेतल्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घातला आहे. लसूण आपल्याला किंचित तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लगेचच आपण घालून घेऊया बारीक चिरलेले कांदे. कांदा लवकर मऊ व्हावा म्हणून आपण त्यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण कांदा परतून घेऊया. कांद्याला हलका गोल्डन ब्राऊन कलर आल्यावर आपण त्यामध्ये घालूया हळद. इथे 2 चमचे लाल तिखट घेतले आहे आणि 1 चमचा चिकन मसाला घातला आहे. आपण आपल्या आवडीनुसार गरम मसालाही घालू शकता आणि हे सर्व सुके मसाले परतून झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून आपण परतून घेऊया. कालवांना सतत पाणी सुटत असते, त्यामुळे तेच पाणी आपण थोडेसे मसाले परतण्यासाठी या कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये घालून घेतले आहे आणि आता कांदा टोमॅटो मऊ होण्याची वाट बघूया. 3-4 मिनिटातच आपला कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित मऊ झाला आहे आणि मसाल्याला बाजूने तेलही सुटू लागले आहे. आता आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कालवं घालूया आणि हलक्या हाताने या सर्व मसाल्यामध्ये हे कालवं आपण मिक्स करून घेऊया. कालवामध्ये इतर वेगळे पाणी घालण्याची आवश्यकता नसते, कारण कालवाला स्वतःलाच पाणी सुटत असते आणि झाकण ठेवून आपण शिजू देऊया. एक 10 मिनिटातच कालवांना व्यवस्थित पाणीही सुटले आहे आणि ती मसाल्याबरोबर छान शिजलीही आहेत. अजून थोडा मसाला पातळ आहे. आपण त्यामध्ये चिंच घालून घेऊया. आपण आपल्या आवडीनुसार कोकमही घालू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा आपण मसाला सुकेपर्यंत थोडा वेळ झाकण ठेवून शिजू देऊया. 5 ते 7 मिनिटानंतर आपण चेक करूया. वाह! काय सुंदर मसाला तयार झाला आहे. आपल्याला जर का ही ग्रेव्ही थोडी पातळ ठेवायची असेल तरीही चवीत काहीच फरक पडणार नाही. गरमागरम तांदळाच्या भाकरीबरोबर तर ही कालवं अप्रतिम लागतात. कालवांची तितकीच मजा तुम्ही चपाती किंवा भाताबरोबरही घेऊ शकता. अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळामध्ये ही मसाला कालवं अगदी झटपट तयार होतात. आपल्याला आजचा हा चमचमीत कालवाचा मसाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.